12वीच्या परीक्षांना सुरुवात 15,13,000 विद्यार्थी परीक्षा देणार। परीक्षेच्या कालावधीमध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यात 271 भरारी पथकांची नियुक्ती। वेतन आणि पदभरती अशा विविध मागण्यांसाठी राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचा 12वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरती बहिष्कार। फी न भरणाऱ्या 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट रोखता येणार नाही, तशी तक्रार आल्यास संबंधित शाळेविरोधात नियमानुसार कारवाई केली जाईल, बोर्डाचा इशारा। पुढील शैक्षणिक वर्षापासून बोर्डाच्या परीक्षा वर्षातनं 2दा होणार। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा। 2 पैकी ज्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळतील तेच अंतिम मानले जातील, विद्यार्थ्यांना मोठा दिलासा। नाशिक जिल्ह्यातल्या 15 पैकी 8 तालुक्यांमध्ये गंभीर पाणी टंचाई। फेब्रुवारी महिन्यातच दुष्काळाची दाहकता जाणवू लागली आहे। 559 गावांना 170 टँकरद्वारे पाणी पुरवठा। ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती। पुणे पोलिसांची इतिहासातली सर्वात मोठी कारवाई। 4000 कोटी रुपये किमतीचं 2000 किलो एमडी ड्रग जप्त। दिल्लीतल्या दुसऱ्या कारवाईमध्ये 1200 कोटींचं ड्रग जप्त। 3 दिवसात पुणे पोलिसांनी जप्त केलं 4000 कोटींचं ड्रग। पुण्यामधल्या 2000 किलो ड्रग्ज प्रकरणी मास्टरमाइंडचा शोध सुरू। सॅम ब्राऊन नावानं फिरणाऱ्या परदेशी नागरिकाचा पुणे पोलिसांकडून शोध सुरू। नाशिकमध्ये पुरोहित संघ आणि रामतीर्थ समितीमधील वादात पुरोहित संघाच्या अडचणी वाढल्या। पुरोहित संघाच्या ताब्यात असलेल्या वस्त्रांतर गृह अर्थात चेंजिंग रूम ताब्यात घेण्याच्या हालचाली महानगरपालिकेकडून सुरू। कृष्णा नदीमध्ये सांडपाणी सोडल्याप्रकरणी सांगली महानगरपालिकेला 90 कोटींचा दंड। 15 दिवसात रक्कम भरावी, प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस। 23 फेब्रुवारीला कोकण रेल्वेवरील सावर्डा रत्नागिरी विभागाच्या दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक। सकाळी 7 ते 9:30 वाजेपर्यंत 2.5 तासांचा ब्लॉक असल्यामुळे रेल्वे गाड्या विलंबाने धावतील। देशांतर्गत कांद्याची उपलब्धता आणि भाव नियंत्रणात राहावेत यासाठी कांद्यावर 31 मार्चपर्यंत असलेली निर्यात बंदी कायम राहणार। केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंग यांची माहिती। निर्यात बंदी निर्णयाचा कांद्याच्या दराला फटका। लासलगाव बाजार समितीत कांद्याला सरासरी 1300 रुपयांचा भाव। दर पडल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी। अलिबागचा पांढरा कांदा विक्रीसाठी बाजारात दाखल। लहान कांदा प्रतिमाळ 200 रुपये तर मोठ्या कांद्याला प्रतिमाळ 280 रुपयांचा दर। कांदा निर्यातीबद्दल सरकारचा निर्णय अतिशय चुकीचा। आम्ही जेव्हा कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला तेव्हा भाजपचे लोक कांद्याच्या माळा गळ्यात घालून फिरायचे। निर्णयातला धरसोडपणा हा शेतीसाठी घातक, शरद पवारांची प्रतिक्रिया। कांदा निर्यात बंदी उठवलीच गेली नाही, व्यापाऱ्यांना तारा आणि शेतकऱ्यांना मारा असा या सरकारचा नारा। जयंत पाटील यांची केंद्र सरकारवर टीका। विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस उच्च न्यायालयात। राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांची हायकोर्टात याचिका। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज मुंबई दौऱ्यावर। मुंबईतल्या 3 लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचं संमेलन। यावेळी देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलारही उपस्थित असतील। महाराष्ट्रातील सर्व राज्यसभा उमेदवारांची बिनविरोध निवड। भाजपकडनं अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे तर शिवसेनेकडनं मिलिंद देवरा, राष्ट्रवादीकडनं प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसकडनं चंद्रकांत हंडोरे राज्यसभेवर। इंडिया आघाडीच्या नेत्यांनी मतभेद विसरून एकत्र यायला हवं। मतभेदांची परिस्थिती ज्या राज्यांमध्ये आहे तिथे वरिष्ठ नेत्यांनी पुन्हा एकत्रित यावं आणि चर्चा करावी, शरद पवारांचा सल्ला। प्रकाश आंबेडकरांसोबत आमच्या सहकाऱ्यांच्या चर्चा सुरू आहेत। आंबेडकरांच्या प्रस्तावावरती आम्ही चर्चा करतोय। शरद पवार यांची आंबेडकरांच्या इंडिया आघाडीतल्या भूमिकेबद्दल माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।